नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत बँक निफ्टी. सो आज बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाली इथे कुठे आणि त्यानंतर एक व्होलाटाईल होती 11:15 वाजेपर्यंत, कारण उद्या मंथली एक्सपायरी आहे बँक निफ्टीची. सो आज त्याचं एक इफेक्ट दिसत होतं सकाळी मार्केटला अर्ली मॉर्निंग फर्स्ट हाफमध्ये. त्यानंतर 11:15 नंतर मार्केट फ्लॅटच राहिलं, आपल्याला कुठल्याही प्रकारचं मूव्ह दिलेलं नाही. सो आज बऱ्यापैकी प्रीमियम मेल्ट झाले आणि उद्या ऑप्शन सेलरचा डे होऊ शकतो आहे, कारण आज आपल्याला एक रेंज मिळाली इथे, जी की ऑप्शन सेलरची इथे 51,500ला एस एल आहे आणि इकडे 51,000ला इथे एस एल आहे. सो उद्या जर बँक निफ्टी जर फ्लॅट ओपन झाली इथे कुठे, साधारण उद्या बँक निफ्टी इथे फ्लॅट ओपन होण्याची शक्यता आहे. सो उद्या जर बँक निफ्टीने एक प्राइस ॲक्शन बनवल्यानंतर 51,400 ही रेंज ब्रेक केली, सो आपल्याला पहिलं टार्गेट मिळेल 51,500चं आणि दुसरं 51,600पर्यंत टार्गेट हे आपण ठेवणार आहोत, जे की हे असेल. आणि त्यानंतर बँक निफ्टी साईडवेज होऊन कुठेतरी क्लोज होईल. पण जर बँक निफ्टी उद्या फ्लॅट ओपन झाल्यानंतर एक ह्याच रेंजमध्ये राहिली तर उद्या ऑप्शन सेलर डे असेल आणि उद्या ऑप्शन सेलर बऱ्यापैकी प्रीमियम डेकीमध्ये प्रॉफिट बुक करणार. सो उद्या आपण बघणार आहोत बँक निफ्टी जर एक प्राइस ॲक्शन बनवल्यानंतर खालच्या बाजूला आली, जी की ही लेवल आहे 51,000. प्राइस ॲक्शन बनवल्यानंतर ही लेवल प्रॉपर ब्रेक केल्यानंतर आपल्याला एक खालच्या डाऊनफॉल एक चांगला मिळू शकतो आहे. सो पण उद्या शक्यता खूप कमी आहे की खालच्या बाजूला ट्रेड मिळेल. आपण उद्यासाठी आपण एक फ्लॅट ओपन झाल्यानंतर साईडवेज किंवा अपट्रेंड 51,600चं आपलं टार्गेट असू शकतं आहे. त्यासाठी आपल्याला प्राइस ॲक्शन बनायला हवं प्रॉपर आणि त्यानंतर आपण ट्रेड घेणार आहोत. तर बघूया उद्या बँक निफ्टी कुठे ओपन होते. आणि जर बँक निफ्टी जर खूप मोठे गॅपअप 51,500च्या आसपास आणि 51,000च्या आसपास कुठे गॅपडाऊन ओपन झाली तर उद्या आपल्याला ट्रेड मिळणं मुश्किल होईल त्याला, कारण की ऑलरेडी प्रीमियम खूप मेल्ट झालेले असणार आणि एक्सपायरी असल्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारची ट्रेड मिळणार नाही. कंटिन्यू एक एस एल हंटिंग मार्केट असेल. सो जो स्कॅल्प करतो अगोदरपासून त्याला स्कॅल्प मिळाला चांगला तर तो स्कॅल्प करू शकतो आहे. तर बघू उद्या बँक निफ्टी कुठे ट्रेड करते आणि आपल्याला काहीच प्राइस ॲक्शन देते, त्यानुसार आपण ट्रेड घेणार आहोत. थँक्यू.